तुला तुला आता इकडे तिकडे घेऊन कोण जाईल? मला इकडे तिकडे कोण घेऊन जाईन आता. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आजचा ब्लॉग काढण्याचा विषय असा आहे की मी आणि धीरज आम्ही आता सध्या आमच्या सुट्ट्या संपल्या आज, आणि आज आम्ही परत आमच्या जिथं आम्ही शिकतो आहे तिथं आम्ही परत जाणार आहे. म्हणजे धीरज नाशिकला जाणार आहे आणि मी मुंबईला जाणार आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण जिथं शिकतो आपलं गाव सोडून दुसरीकडे जेव्हा दुसऱ्या शहरामध्ये जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की कधी सुट्ट्या लागन, कधी आपण गावाला जाणार. आणि जेव्हा गावातल्या सुट्ट्या आपल्या संपून जातात आणि जेव्हा आपली वेळ येते परत शिक्षणासाठी बाहेर जाण्यासाठी, तेव्हा आपल्याला वाटतं की नाही जायला पाहिजे, पण ठीक आहे, फ्युचरसाठी ते जॉबसाठी हे सगळं करायलाच लागते, बाहेर जायलाच लागते. तर काही विद्यार्थ्यांचं कसं राहतं की गावातल्या गावात त्यांचं शिक्षण चालू असतं आणि त्यांना आता येतो आहे की आता त्यांना असं वाटतं की बाहेर जायचं, मस्त शिकायचं. पण त्यांना नंतर कळन जेव्हा 1-2 वर्ष होतील की बाहेरचं वातावरण आणि आपल्या गावचं वातावरण त्याच्यामध्ये किती फरक आहे. ठीक आहे, मी मुंबईला राहतो आहे, म्हणजे मी माझ्या चुलत्यांकडेच राहतो आहे, घरचेच आहे सगळे, पण तरी पण फरक पडतो ना आपलं गाव आणि शहर. तर ठीक आहे, जायला तर पाहिजेच, केल्याशिवाय काही जमणार नाही. पण हे तुम्हाला सांगताना बी मला कसं तरी होऊ राहिले, कारण की किती काय केलं तरी पण गावातून जेव्हा एखादा शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी पोरगा शहरात जातो तेव्हा त्याच्या मनात कसं तरी होतच राहते. पण ठीक आहे, एकदा तुम्हाला माझं घर दाखवतो. हे बघा, हे घर आहे, ट्रॅक्टर वगैरे, चाळ. ठीक आहे, आता आपण मंदिराकडे जाऊ. हे आमचं मंदिर आहे. आता काही लोक म्हणत असतील, जे व्हिडिओ पाहत आहेत ते म्हणत असतील आता आम्हाला माहिती, पण तुम्हाला माहिती, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी हे दाखवतो. पहिल्यांदा मंदिराची स्थापना 2011 मध्ये झाली होती आमची. आम्ही महादेवाचं मंदिर बांधलं, त्याचं पण एक कहाणी आहे, ती मी तुम्हाला एक दिवस 100% सांगणार आहे, का बांधलं आहे आम्ही महादेवाचं मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ठीक आहे, आता मंदिराचं दर्शन घेतलं. आता आई वडिलांचं आणि आमची आजी तिच्या पाया पडू. अंबे थांब ना, पाया तर पडू दे. आता चाललो इथं. फोटो काढतोय काय? कसं वाटतंय मी चाललोय मुंबईला? काय वाटत आहे? चांगलं वाटत आहे. चांगलं वाटत आहे, मग चांगलं वाटत आहे. एवढे दिवस काम करून घेतलेलं आता मग गेल्यावर खाला म्हणायचं बरं झालं. आता एवढ्या दिवस स्वतः काम करू लागला, अजून मदतीला आला, बरं झालं. जाय आता, चांगलं जाऊ का? मग बरं चालू. अभ्यास कर. हां, करणार 100% करणार. म्हणजे आता चालली मम्मी कामाला, कांदे काढायचे कामं चालू आहे काठोड्यापासून. मी बी होतो, नेले काल काय अजून काढायचे राहिले, तर तेव्हा चालली ती. आता आली, बच्या पाया पडू. कसं वाटतंय तुला? मी चाललोय मुंबईला आता. चांगलं वाटतंय, बरं झालं चालला. तुला आता इकडे तिकडे घेऊन कोण जाईल? मला इकडे तिकडे कोण घेऊन जाईन आता. सांग आता, कोण जाईल तुला घेऊन? कोण आता आता मामूल आहे, मूल आहे ना तवाला. आता बच्ची तर फजिती झाली, आता इकडे तिकडे घेऊन जायला कोण नाही. तर या ठिकाणी आपला मित्र समाधान कांदळकर परत एकदा आपल्याला न्यायला आणि गावात बस स्टँडपर्यंत सोडवायला आलाय. समाधान, तुला कसं वाटतंय? तुझा मित्र एवढा महिनाभर तुझ्याबरोबर होता आणि चालला आता. खूप दुःख होऊ राहिले मला. दाखव ना ते दुःख, हसतो काय? आता ते दुःख मी एका काही शब्दात नाही व्यक्त करू शकत. नाही का? नाही, ठीक आहे, चाल आता जाऊ. धीरजला घेऊ. करमणार नाही मला, नाही करमणार ना? अजिबात नाही. रात्री मजा केली ना आपण, रात्रभर. एन्जॉय म्हणजे केला होय. तो धीरज, हार तुम्ही दाखवला, तो आपण मुजऱ्याला गेलो होतो. बाईचा हार आणलाय सांगितलं. नको नको, एवढं नाही काय दाखवायचं. चला आता जाऊया. काहीतरी देते ते घेऊ आणि जाऊ. आता पप्पाची रिॲक्शन घेऊ आपण. पप्पाची तर काही रिॲक्शन राहणार नाही, पण घेऊ. पप्पा, तुम्हाला कसं वाटतंय?
एकदम व्यवस्थित वाटतं. मी चाललो म्हणू का बरं व्यवस्थित वाटते? मात आणि इडं असलं का लई हिंडत राहतो. हां असं आहे. काम तर पोराय संग हिंडत राहतो. गाय पाणी पाजायचं काम चालू आहे. अजून रिकामट्यामध्ये कोण कोण येते? समाधान कांदळकर, हां तो एक संदीप केदारचा पोरगा, धीरज केदार. धीरज केदार, हां तो रोहित काय म्हणते भुते, भूतम्या. हा. हां बरोबर बरोबर. अजून 2-4 जण येते. मग तू कामात नसला का माणसाला टेन्शन येतं. समाधान ऐकलं ना? समाधान ऐकलं ना? समाधान तुम्ही ना रिकाम्या पोराय म्हणते आता. बिनकामात मी तुला न्यायला आलोय, कामाला आलोय. तो पप्पाला काम आहे, मी न्यायला आलोय. बरं चाल बर येऊ का? ए भाऊ सांग. चला चलो. आता आम्ही धीरज केदारला न्यायला आलोय. चाल धीरज, तू पिशवी घेतली का एक? अरे राहते घर घर की कहाणी रे. बाय माय कभी एक पिशवी, जय कबन एक पिशवी. चलो. आणि धीरज केदार, मी आणि समाधान आम्ही गावात चाललोय. बॅगी बिगी पिशव्या लय दिले घरच्यांनी. हे आता काय घरचे सगळ्या घरच्या तीच कहाणी. चलो. आता आमचा मित्र मंगेश भेटला. मंगेश कसं वाटतं तुझे मित्र चालले? दुःख वाटतंय ना? ते दुःख डोळ्यावर पण दाखीत जा. हा चालन चालन. त्यांना आपण ना समाधानच्या घरी थांबलोय. तर विषय असा आहे की आपली मुफ्फल समाधान काही आणि ती आता मुंबईला घेऊन जायची. चलो. मी तुम्हाला असं सांगत होतो की घर घर की कहाणी म्हणजे पिशव्या. आता एखादा व्यक्ती जर जात असेल शहरामध्ये गावाकडून तर त्याच्याकडे एक पिशवी राहणारच आणि त्याच्यात भाजीपाला राहणार. तसं यांनी पण घेतले. सगळा भाजीपाला आहे, वर हेल्मेट ठेवले. सेम तसंच मी सगळा भाजीपाला घेतला. पण या ठिकाणी बस स्टँडवर आलो आहे. बघूया आता किती टायमात बस येईल. तसं एक दीड तास लागतो बस यायला. पण आता बघू किती टायमात येते. नशिबावं सगळं खेळ. बस यायची वाट पाहू राहिलो आहे आणि आता पोंगी खातोय. समाधानमुळे समाधानने आणली. समाधान खाय पोंगी. तुला खायचे का रे? खाय ना. तर या ठिकाणी बस आली आहे. जाऊया आता. गर्दी तर लई आहे. जागा आहे का नाही बसमध्ये बघू. चलो. काय आहे जागा आहे. चल जाऊ का? चलो. आम्ही ही बस सोडली कारण बसमध्ये उभं राहायला सुद्धा जागा नाही. चालला घरी चालला. बरं बरं चालेल. समाधान शेवटचे 2 शब्द म्हण ना काहीतरी. का बरं इच्छा नाही? बोल बोल काहीतरी बोल. हा ना. आज समाधानचा प्लॅन होता दिवसभर खेळायचं होतं. हा जातो. हा चालेल चालेल. जाय जाय हळूहळू जाय. ही दोस्ती तुटायची नाही. अजून एक बस आली. बघू त्याच्यात बी जागा आहे का नाही. साधा फक्त सिन्नरपर्यंत आहे. चलो. तसं बसायला जागा आहे. बस धीरज. सिन्नरपर्यंत चाललोय. गाडी सिन्नरपर्यंतच आहे. धीरज बसलाय. तिकीट वगैरे काढलंय. तिकीट मग दाखवायलाच पाहिजे तिकीट. किती 52 रुपये घेतले रे. 25 होतं. आता 52 झाले दोघांची. आता आम्ही चाललोय सिन्नरला. मला तर पहिल्यांदाच बसमध्ये बसायला जागा भेटली आणि एवढी मोकळी बस पहिल्यांदाच पाहिली. धीरजला पण. आता ती प्रत्येक टायमाला जेव्हा मी जातो ना नाशिक रोडपर्यंत तेव्हा सगळी बस भरेल राहते. जागाच नाही राहत बसायला. आता नशीब चांगले भेटली पण सिन्नरपर्यंतच बघतो. आता आम्ही या ठिकाणी थांबलो आहे कारण की बसचा काहीतरी गेअरचा काहीतरी अटकला आहे. काहीतरी फॉर्मा झाला आहे. तेव्हा तो ड्रायव्हर आता बस ड्रायव्हर तो दुसऱ्या प्लंबरला घ्यायला गेला आहे. बघूया काय होतं आहे ते. आपली ट्रेन तर 12:42ची आणि आता वाजले 11:30. पोचू का नाही नाशिक रोडला काय माहिती. हे बघा काहीतरी ओपन केलं त्यांनी आणि गिअर काढायचं काम चालू आहे. गिअर काढायचे कामं चालू आहे. प्लंबर आला आहे. बघू आता किती टायमात होतं आहे ते. म्हणजे असंच राहतं महामंडळाचं. प्रत्येक टायमाला काही ना काय फॉर्म होत राहतो आहे. तरी आता नवीन बस आले आहे पण काय ज्या जुना बस आहे त्यांच्या फॉर्म होतच राहतो. ठीक आहे बघू आता किती टायमात होतं आहे ते. चालूच आहे. आता चाललो आम्ही निघालो इथून. सिन्नर बस स्टँडवर आलो आहे.
आता बघूया नाशिक रोडची बस भेटते का नाही. सिन्नर बस स्टँडला पोचलो आहे. आता नाशिक रोडला जायचं आहे. नाशिकच्या सगळ्या बस किती भरेल तुम्हाला दाखवतो. हे बघा नाशिकला जाण्यासाठी किती गर्दी, किती बस भरेल. तर आता आम्हाला बस भेटते का नाही काय माहिती, बघू आता. हे आमचं सिन्नर बस स्टँड आहे, जे की 1 महिना झाला तेव्हा पडलं होतं. एक अर्ध्या तासाचं वाट बघून एकच बस आली, ती बी पूर्ण भरेली आणि त्याच्यात चढायला गर्दी पाहते ती. धीरज म्हणतो आता हिला बी जाऊ दे, बघू आता आहे की नाही जागा त्याच्यात. जाऊ का, चलो. आता आम्ही म्हणजे मी पोचलो नाशिक रोडला. आता धीरज डायरेक्ट द्वारकाला चालला आहे. आता आम्ही सिन्नरवरून आलो इलेक्ट्रिक बसमध्ये. पण ते इलेक्ट्रिक बसचं कसं असतं की जेवढे बसणारे ना सीट आहे ना तेवढेच पाहिजे पॅसेंजर. त्याच्यापेक्षा जास्त उभे जे स्टँडिंगला राहतं ना ते उभं राहून नाही देते ते पॅसेंजरला. जेवढे सीट आहे ना तेवढेच पॅसेंजर पाहिजे. पण आता टाईम झाला होता आपल्याला, आपली 12:50ची ट्रेन होती. त्याच्यामुळं ड्रायव्हरला आणि जो कंडक्टर आहे त्यांना आणि ड्रायव्हर आहे त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला दोघांना जाऊ द्या, आमची ट्रेन आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हा दोघांना उभं राहून दिलं आणि आम्ही आता नाशिक रोडला पोचलो आहे. आणि धीरज गेला आता द्वारकेला डायरेक्ट. रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी इकडनं पण एक रोड आहे हे शिड्या चढून, आणि इकडनं स्ट्रेट गेलं तर तिकीट काउंटर येतं, असं एक रोड आहे. पण मी दर टायमाला इकडूनच जातो म्हणून आज पण आपण इकडूनच जाऊ. तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो की दोडी बस स्टँडवरून सिन्नर बस स्टँडला येताना आम्ही जी बस पकडली ती बस पूर्ण रिकामी होती, बघितलं. त्या बसमध्ये जेव्हा आम्ही चढलो तेव्हा ते ड्रायव्हर आहे त्यांनी साईडला घेतली बस. त्यांनी बघितलं की याच्या हातात कॅमेरा आहे. त्यांनी मला बोलावलं, म्हणून हे काय चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. म्हणलो अहो व्हिडिओ म्हणजे ब्लॉग चालू आहे ट्रॅव्हलिंगचा, बाकी काय नाही. गेले ना त्यांच्या लाईटी लागून. का बरं की आपण बरेच किस्से बघितले की त्याच्यात बसवाल्यांची लय म्हणजे बस जे ड्रायव्हर आहे जे कंडक्टर आहे त्यांची लई बदनामी झाली. पण आपण तसं काही करत नाही का. आपण दर टायमाला येतो तो गेट बंद होता, तर आता आपण जिथं पार्किंग आहे तिथं एक गेट ओपन आहे, तर त्या गेटनं चालू आहे. तर आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आपण पळत आलो आहे आणि इथं पोचलो आणि लगेच आता ट्रेन येऊ राहिली. हे बघा D17, D16, D15 असे डब्यांचे नंबर लागले. तर आपला D16 आहे आणि 42 नंबर सीट नंबर. कधी कधी कसं होतं माहिती का की आपलं सीट बुक राहते. आता मी बुकिंग करूनच जातो दर टायमाला. बुक राहते तरी पण काही लोक जाऊन त्या सीटावर बसतात. आता बघूया आपल्या सीटावर कोण बसेल ते. वेट अँड वॉच. तर आपल्याला रिझर्वेशनशिवाय जमतच नाही. जनरलमध्ये एकदा चालू होतो, त्याच्यानंतर परत कधीच जनरलमध्ये नाही गेलो. का बरं की हालत लय बेकार होती जनरलमध्ये. जागा ते राहत, उभं राहायला जागा नाही राहत, तर बसायला वेगळे. त्याच्यामुळे थोडे पैसे जातील, पण रिझर्वेशनच करून जातो मी. इथून तर ठाण्याला जाऊ आणि ठाण्यापासून खारघरला. आपली ट्रेन आली आहे, हे बघा. हिंगोली जनशताब्दी. तर बघा रिझर्वेशनचा डबा असून किती गर्दी आहे. एवढी गर्दी का माप नाही. काहींचं तिकीट बुक असतं, काय अशात घुसले असतात. बघूया आपल्या सीटवर कोण बसेल. तर आपलं सीट भेटलं आहे 42 विंडो सीट. तिथं कोणतरी बसलं आहे, पण या ठिकाणी आपल्या 42 नंबरच्या सीटवर बसलो आहे. तुम्हाला दाखवतो पुढं कसारा घाट वगैरे. घाटात चांगला व्ह्यू आहे. तर वेट अँड वॉच. तर आता आपण 12:51ला नाशिक रोडवर निघालो आहे आणि आता 4 वाजता ठाण्याला पोहोचणार आहे. बघू किती टाईम लागतो ठाण्याला पोहोचायला. इवन बीचे जेवढे डबे असतात ना तेवढे सगळे रिझर्वेशन आहेत. पण काय लोक काय करतात त्या डब्यात पण घुसतात जनरलवाले. पण मग त्यांनी काय होतं लय गर्दी होऊन जाते. आता या डब्यात पण बघा किती गर्दी.
थोडा टाईम झाला, ट्रेन लेट झाली, पण ठीक आहे. 4-4.5 तासाचा प्रवास झाला आहे. आता मी इथेच ब्लॉग संपवतो. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका.